तर आम्ही सगळेजण आता पोहोचलेलो आहे मिरजच्या रेल्वे स्टेशनमध्ये. हे तुम्ही पाहत आहात की रेल्वे स्टेशन अतिशय सुंदर आहे. मिरज रेल्वे स्टेशनमध्ये आम्ही आलेलो आहोत. ते अतिशय सुंदर आहे आणि आमच्या इचलकरंजीपासून जवळ आहे. प्लॅन झाला ह्याला जाण्यासाठी, दूधसागरला जाण्यासाठी. न म्हणता आम्ही इथं आलेलो आहे. आता आम्ही बघत असलं तर आमच्या मागे सगळी आमची टीम आलेली आहे. ती 30 जण आहेत. ती माझी बायको आणि वरूनची बायको हळूहळू चालत बघायला. त्यांनी मी येणार नव्हतो. आता आम्ही पोहोचलेलो आहे मिरजच्या स्टेशनमध्ये. आता एक 5 मिनिटामध्ये आमची रेल्वे येईल. रेल्वेमधला जर्नी आम्ही तुम्हाला थोडंसं दाखवतो, थोड्याच वेळात दाखवतो. आणि एकदम इथं बघा आणि माझ्या नवऱ्यानं त्याच्याकडे बॅग घ्यायचं सोडून माझ्याकडे दिलाय. दुष्ट नवरा. आम्ही आहेत जण 30 जण आले टोटली. 30 मध्ये आम्ही 6 जण एका बोगीमध्ये आहे आणि बाकीचे 24 जण आहेत. त्यांनी डिवाइड करून S2, S3 आणि S4 मध्ये आहेत आणि आम्ही आहे S1 मध्ये. हे तिघं खालचं आहे. तो नाही निघाल्यामुळे आमची इथं गोची झाली. आता पोचलो आहे गटप्रभामध्ये. ही एक्सप्रेस ट्रेन असल्यामुळं हे 5 ते 6 ह्याच्यामध्ये राहिलं जातं. 5 ते 6 स्टेशनमध्ये सतत थांबली जाते आणि एक्सप्रेस असल्यामुळं फास्ट ट्रेन निघून जाते. आम्हाला तर जे दाखवते की 4:30 वाजेपर्यंत. बघूया, चला लेट सी. वरून आणि मी एकाच सीटवर बसतो आहे. तिसरे आणि पवन प्युअरली झोपलेला आहे. शाना त्यानं पॉवर बँक इथं लावला आहे आणि मोबाईलचा चार्जर इथं लावला आणि आता क्रॉस घेऊन बसतो. आणि ह्याच्यामध्ये बघितलं तर एवढी एअरच होती याच्यामध्ये आणि एवढं एअर नाही, हवा होती. ये हमारा आया है राजस्थानी फ्रेंड, यहाँ पे आके बैठा है, मतलब खाने के लिए आता है, खाता है, फिर से चले जाते हैं. इसमें भी इतना ही आहे. मी आलो आहोत बेळगावमध्ये. बेळगावमध्ये वाजले आहे 1:30. याच्यानंतर फक्त कॅसल रॉकच्या इथं थांबल्यानंतर डिरेक्टली आम्ही पोहोचणार दूधसागरच्या इथल्या कुलमजवळ. कुलम नाही रे, कुलीम भावाला मराठी बी जमाना. कुलीम मध्ये आम्ही पोहोचणार आहे. तिथून आमचा ट्रेक चालू आहे. 5 वाजता आम्ही पोहोचलो कुलम स्टेशनला. 5 वाजता आम्ही पोहोचलो कुलम स्टेशनला. एवढे मारलेलो आहे. हे सगळे आमचे आलेले आहेत. हे सार्थक नाही जे सकाळी वाजलेलं 6. ब्रश करून आम्ही निघणार. गप आहेत 5:45. हाय, सकाळचे 5:45 वाजले आहेत आणि आम्ही पोचलो आहे कुलम स्टेशनला. ते आता मॅगी बनवत आहेत. मॅगी आणि चहा झाल्यानंतर आम्ही निघणार. आणि आम्ही आहे कुलम स्टेशनला. अजून पाऊस चालू झालेला आहे. सगळेजण रेडी झालेले आहेत. हे आमची आता आम्ही कॉफीच्या तयारीमध्ये आहे. कॉफी खाऊन झाल्यानंतर आम्ही निघणार ट्रेकसाठी. भाई के पास ही कैश था तो उनके कैश से बदौलत हमने ये सब लिया है. या आम्हाला ताई भेटल्या. याने आम्हाला खूप चांगलं सांगितलं कसं राहायचं, कसं जगायचं आयुष्यामध्ये. तरी आम्ही अजून गाईडचीच वाट बघत आहे. 7 वाजता येतो म्हणून सांगितलं होतं. आम्ही अजून सगळेजण इथं थांबलेलो आहे. आम्हाला पण लवकरच काय म्हणाला वरचं घाल दाब. काय तुमचं चालू आहे? वरचं घाल दाब. माझ्या बरोबर हाय हे दुकामध्ये बसलेस रे. जोडपं बसले दुकामध्ये बसले साईडला. सौरभ 28 वयाचे सौरभ शिंत्रे. सुमेश जित्रे. एक नंबर असं वातावरण झालेलं आहे कुल्लू स्टेशन मध्ये. जणू काय स्वर्गच. काय स्वर्गच. हा, जणू काय स्वर्गच झालेला आहे. हो ना. गुड मॉर्निंग. सर. निघालो ट्रेक वरती. ट्रेकला निघालो. हा बोला की. आमच्या दोघांची ही पहिलीच ट्रेक आहे. लग्न झाल्यानंतर नाही, लग्नाच्या आधी पण आम्ही असं ट्रेक अनुभव घेतलेला नाही. हॉटेल म्हणजे घरगुती द्यायला लागते. नंबर देऊ का? 10 किलोमीटर झालं. बघूया. 11 11 आणि येताना 2.
74 तासात. आमच्यासोबत एक क्यूट प्राणी आहे. आमच्यासोबत क्यूट प्राणी. हाय ब्रो. किलोमीटर चाला जमणार आहे का तुला? बस येतं का? मम्मी बनवल्या चल तिकडे. ये देखो पहाड आ गया. आमच्यातलं हे सनसनाती कपल आहे. काय चाललंय काय मी त्यांच्या यांच्यात त्यांनाच माहित. ते म्हण की पिकुडी चिकुडी. कुचू 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 कुचू. हा निघालो आम्ही सगळेजण. आम्ही आता निघालोय एक 10 मिनिटं आधी. गाईडला यायला थोडा लेट झाला होता. खूप मस्त वातावरण झालेलं आहे. पाऊस पडून गेलेला आहे. एक नहीं बहार दूर दुनिया ही बदल चमत्कार हूँ मैं किसी का सपना हूँ जो आज बन चुका हूँ सच. अभी मेरा सपना है कि सबके सपने सच मैं करूँ आसमां को छू लूं. शक्तिमान शक्ती शक्ती शक्तिमान शक्ती शक्ती शक्तिमान शक्तिमान शक्ती शक्ती शक्तिमान. त्या मेन रोडवर आल्यानंतर असं आपल्याला आज जावं लागतं. थोडंसं आहे जंगल टाईप आहे पण खूप सुंदर नेचर आहे. असं भीतीदायक काहीच नाही जे सांगतात चांगलं वाटतं खूप. आमच्या सोबत यंग हँडसम 28 वर्षाचे साहेब आलेले आहेत. नवीन कपिल छत्रीमध्ये. नवीन कपिल म्हणाले मी. नवीन कपल छत्रीमध्ये जात आहे. मधून असं जायचं आहे. एक नंबर वाटतं. मस्त वाटतं पाण्यातून जाण्यासाठी. पाण्यामधून असं जायला एक नंबर वाटतो. रोमांचिक थरार वाटतो. पाण्यामधून आल्यानंतर अनुभव घेण्यासाठी खूप चांगला आहे. सर्वजण येऊ देत. कुचू पुचू कुचू कुचू. खाली वर करत जंगलामधून ट्रॅक करायला लागतो. खूप चांगलं आहे. पूर्ण जंगलच आहे आणि सिंगल पायाची एकच वाक्य आहे. एकच आहे. एका लाईनमधून आपण एकटंच जाऊ शकतो. जळू लागण्याची शक्यता असते खूप. त्यामुळे थोडं सावधगिरीनं जावं लागतं पावसाच्या वेळेला. तर आपल्याला या अशा छोट्या बोगद्यातून जावं लागतं. त्या छोट्या बोगद्यातून गेल्यानंतर पाण्यातनं आपण असं गेल्यानंतर आपल्याला असं त्याच्यातनं जावं लागतं. खूप चांगला अनुभव आहे. खूप चांगला अनुभव. एक नंबर. ते बायकोला सोडून कुठं जाऊ शकत नाही. बायको हातातच पाहिजे. ये इसकी वाइफ आहे यशोमती मैया. चला लवकर. अरे आवाज करू नका. फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे. पुढे गेल्यावर शांत झाला शांत झाला. पाण्यातल्या निसर्गामध्ये जाण्यासाठी पटकन पुढे चला. भिजवला यो सामान भिजवला. ही सुंदर लड़की का हस्बैंड नवरा. ये पानी मारा हमको. भीग्या हम भिजा ऐसा भिजा वल्ल्या वल्ल्या हो गया. देखो आम्ही भिजलेलो नाही आहे. पूर्ण क्लिअर झालेलं आहे वातावरण. आम्हाला पाणी उडवून उडवून भिजवलेलं आहे सगळ्यांनी मिळून. चिखलमधून आम्ही जात आहे. चिखलसारखी वाट आहे पूर्ण. ते देखो छोटी बच्ची. हे जे डॉगी आहे हे आमच्या सोबत रेल्वे स्टेशन पासून ह्यांना आम्ही 2 बिस्किट दिलं होतं ह्याला. हे तेव्हापासून आमच्यासोबत जे कंटिन्यू चालतंय ते कंटिन्यू चालतंय. ह्याला आम्ही सोबत शेवटपर्यंत घेऊन जाणार आहे. कमीत कमी 2 किलोमीटर ते 3 किलोमीटर चाललेलं आहे. सर्वांची एनर्जी खूप चांगली आहे. हाय एनर्जी. कोणी थांबत नाहीत. कोणी थकत नाहीत. मिट्टी छोड़ के सब कुछ रे तू मन आमचं नवरा बेको नंदिनी. नंदिनी बोलतो.
हिलाओ हिलाओ. अरे रुको, एक इम्पॉर्टंट चीज है. इमली की चटनी से वो बेल होगा. मुझे ऐसा क्यों लग रहा है 10-20 आत्ता वाजले आहेत 11 आणि आत्ता पाऊस लागलेला आहे. म्हणजे सगळेजण तसं ऑलमोस्ट भिजलेले आहेत पाण्यामध्ये एकमेकांना मस्ती दंगा करताना एकमेकांना पाणी ओढत गेलं. पण जो आत्ता पाऊस लागला आणि पावसामध्ये भिजून हे बघा प्रत्येक ठिकाणी 1-1 किलोमीटर गेल्यानंतर असा पाण्याचा छोटासा धरण लागतो. त्याच्यामधलं श्रावण चालत जात एवढं मजा येते. आणि या आत्ता पावसाच्या ज्या सरी आहेत त्याच्यामध्ये सर्व खूप पाणी येतात. ही आमची लास्ट तुकडे आहे म्हणजे लास्ट पर्सन मीच आहे ते. नंबर 1 असं वातावरण झालेलं आहे. म्हणजे सांगू शकत या गोष्टी शब्दात आम्ही सांगू शकत नाही. तुम्ही तिथं येऊन अनुभवायलाच पाहिजे. खूप म्हणजे खूप जोरात पाऊस पडत आहे. सगळे भिजलेलो आहेत. सगळे एन्जॉय केलं. तुम्ही बघत असाल तर पाणी असं वाहत चालू. नमस्ते. हे सगळे खूप थकलेले आहेत. आता आम्ही इथं थोडा वेळ थांबणार आहे. म्हणजे आम्ही ज्या गाईडसोबत आलेलो आहे त्या गाईडच्या घरी आम्हाला इथं रेस्टची थोडी सोय केली आहे. इथं आम्ही सॅक ठेवून इथून 1 किलोमीटरला तो मेन दूधसागरचा धबधबा आहे. तिथं आम्ही सगळं सॅक जे ओझं आहे ते आम्ही सगळं तिथं ठेवणार आणि तिथून जाणार. आता आम्ही तिथं चहा घेणार. दूधसागरवरून परत आल्यानंतर त्या गाईडच्या घरी आम्हाला जेवणाची त्यांनी सोय केलेली आहे. उत्तम असं त्यांचं शुद्ध शाकाहारी असतं, नॉनव्हेज असतं. पण आज आषाढी एकादशी असल्यामुळे आम्ही सर्व व्हेजच खाणार आहोत. आणि तुम्हाला ते हे त्यांचं घर आहे आणि या घरामध्ये आम्ही सगळेजण म्हणजे 2 मिनटं थांबणार आहोत. इथे सॅक्स बॅग ज्यांच्या जे हेवी आहेत सगळ्या गोष्टी तिथे ठेवून पुढे आम्ही निघणार आहोत. तिथे पाऊस हा नेहमी असतोच, नेहमी नसतो. म्हणजे बऱ्यापैकी पाऊस इथं पडत असतो कारण हे खूप उंचीवरचं ठिकाण आहे. त्यामुळे म्हणजे सुंदर घराला जाण्यासाठी असं छोटीशी रस्ता आहे. बघा त्यांच्या घरासमोरची छोटीशी तुळस जे आपल्या मराठी कल्चरमध्ये असते तशी तुळस हे राहण्यासाठी थोडंसं त्यांनी पत्रा वगैरे केलेला आहे आणि छान मजा येते. आमची थोडी लोक पुढं पोचलेली आहेत, मजा केली, एन्जॉय केलेली आहेत. वन टाइम 1 person ऑन द ब्रिज लेकिन सुनता कोई नहीं. ब्रिज कशाला घ्यायला पूल आहे, झुलता पूल म्हटलं जातं याला. आणि झुलता पुलावरून आपल्याला त्या बाजूला जायचं असतं. हा झुलता पूल तसा इथं लिहिलेला हे आहे म्हणजे की एकटाच एक वेळेला जाऊ शकतो पण जात नाही. सगळेजण इथं फोटो काढण्यासाठी ह्याच्यासाठी ब्रिज संपल्यानंतर आपल्याला परत आहे असं एका मार्गावरून जायला लागतं. इथून 1-2 किलोमीटर आहे पूर्ण ट्रॅक. ब्रिज संपल्यानंतर आपल्याला परत असं जावं लागतं. सेम फिलिंग सेम. तुम साझा आता आम्ही फायनल वॉटरफॉल बघायला चाललोय आणि इथं खाली एवढं घाण पाणी आहे. त्या पाण्यात घाण पाणी नाही आहे हे, ॲक्च्युली वरून पाणी येते ते चिखलचं पाणी आहे. म्हणजे घाणच आहे ते ऍक्च्युली. खूप छान आहे. तुम्हाला टोटल पाण्यात 5 पीस पाण्यात असं घाण 5 पीस पाया हे करत जायचं बघा असं करत. त्याशिवाय तुम्हाला मज्जाच येणार नाही. असं करत जायचं मग तुम्ही ट्रेक केला असं आपण म्हणू शकतो. पण आता स्टॅमिना नाही राहिला यार यासाठी. माझ्याकडे राहिलं स्टॅमिना. आपण ते प्रोटीन बार त्याच्याकडं- घ्यायला फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहे
जवळ हा पहा एक नंबर नजारा आहे, एक नंबर नजारा. आणखी एक आपल्याला छोटा छोटा लागतो पण एकदम हिरवे आहे, म्हणजे त्याला पूर्ण त्यांनी लोखंडामध्ये केलेलं आहे. तिथून पलीकडे गेल्यानंतर लगेच आपल्याला दिसतो धबधबा बघायचा. कसं आहे ट्रेन बघितलं का? चेन्नई एक्सप्रेस, शाहरुख खान, क्या बना होगा. हा व्हिडिओ घ्यायला